काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी धारावीला भेट देणार आहेत। धारावीमध्ये काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत ते संवाद साधणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। नाव न घेता आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे। तटकरे प्रामाणिक राहिले नाही तर पुढच्या वेळी खासदारकी लढवण्याचा इशारा थोरवेंनी दिला। सर्वपक्षीय नेत्यांसाठी मंत्री अदिती तटकरे यांनी आयोजित केलेल्या छावा सिनेमाच्या विशेष शोकडे शिवसेनेच्या आमदारांनी पाठ फिरवली। शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री आशिष जयस्वाल सोडल्यास इतर कुठलेही बडे नेते किंवा स्वतः एकनाथ शिंदेही त्यासाठी उपस्थित राहिले नाही। भाजपच्या आमदारांसोबत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार या शोला आवर्जून उपस्थित होते। दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युबीटीचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्या मुंबईतील बैठकीमध्ये पक्षांतराची भूमिका ठरल्याचं कळत आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार असल्याचीही माहिती आहे। 9 मार्चला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिंचवडमध्ये तोफ धडाडणार आहे। मनसेचा 19वा वर्धापन दिन चिंचवडमध्ये पार पडणार आहे। या निमित्तानं राज ठाकरे चिंचवडमधून आपल्या मनसे सैनिकांना संबोधित करतील अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे। निवडणुकीचा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो, त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना महिना 2100 रुपये दिले जातील अशी स्पष्टोक्ती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी केली आहे। मुळशी आणि मावळमधील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 52% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही तर पाणी टंचाई नागरिकांसाठी निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी आजपासून उजनीमधून पाणी सोडलं जाणार आहे। उजनी धरणातून 500 क्युसेक पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मावळ महावितरणतर्फे देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित असेल। परिणामी आज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेदरम्यान संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहील अशी माहिती नगर परिषद पाणी पुरवठा प्रशासनानं दिली आहे। लोणावळ्यामध्ये काही भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण झाले। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तर दूषित पाण्याच्या समस्येमुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। महाडमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे। बुधवारी दुपारी 3 वाजता तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाळा अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मार्च महिना सुरू झाल्यापासून पारा वाढतच जातोय। सातारा शहरात 37.5 अंशांपर्यंत नोंद झाली आहे पाऱ्याची। त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। तर दुसरीकडे किमान आणि कमाल तापमानात 20 अंशांचा फरक आहे। त्यामुळे पहाटे थंड हवेची झुळूकही आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना पहाटे किंचित गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागतंय। किमान तापमानात घसरण झाली असली तरी सध्या कमाल तापमानाचा पारा चढाचा आहे। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये भरवण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचं शिक्षक संघानं म्हटलंय। उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मनमाडच्या बागलाण भागामध्ये नदी नाले कोरडे पडलेले आहेत। पशुपक्ष्यांच्या पाण्याअभावी हाल होत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरटी बांधली आहेत। या घाटांमध्ये पक्ष्यांसाठी दाणं पाण्याची सोय करण्यात आली। सराफा व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या दोघांना तळेगाव आंबी MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं। या आरोपींनी बनावट सोन्याची चेन खरी असल्याचं भासवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले होते। या आरोपींकडून पोलिसांनी बनावट चेनसह संपूर्ण रक्कम जप्त केली। आंध्र धरणातून पिंपरीसाठी दररोज 100 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असतानाही पुरेसं पाणी मिळत नसल्यानं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं धरणापासून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचं नियोजन केलंय। जलवाहिनी, जॅकवेल, पंप हाऊस, सबस्टेशन या कामांना मान्यता देण्यासाठी महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केलाय।
मागील काही दिवसांपासून शिवडी आणि काळा चौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जातोय. नियमित वेळेपेक्षा 10 ते 30 मिनिटं कमी पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा मार्चमध्ये 47% आलाय. घाटकोपरवासियांना या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. घाटकोपर इथल्या जलवाहिनीची बुधवारी मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली, त्यामुळे आज तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. तर आज घाटकोपर पूर्व विभागातील पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास बंद असेल. मावळमध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून लुटलेले दागिने जप्त करण्यात आले, तर पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं हे चोरटे महिलांकडचे दागिने हिसकावून घेत होते. ठाणे पालिका क्षेत्रातील काही मालमत्तांचा रहिवासी तसंच व्यावसायिक वापर होतोय. अशा मालमत्तांचा शोध घेण्यासाठी पालिका नव्यानं GIS मॅपिंग करणार आहे. ठाणे महापालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कर विभागामार्फत 6,13,000 ग्राहकांना बिलाचं वाटप केलंय. मालवणमधील मसुरी गावातील आंगणेवाडीमध्ये दरवर्षी भरणारी भराडी देवीची जत्रा नुकतीच 22 फेब्रुवारीला पार पडली. या जत्रेमध्ये 10 लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यापैकी 8 लाख भाविक मुंबईतून आले होते. आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाते. त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा एकत्रित लाभ मिळेल असं अधिकारी सांगतायत. पुणे शहराचा उष्णता निर्देशांक राज्यामध्ये सर्वाधिक वाढलेला आहे. मागच्या 3 वर्षांपासून शहर सर्वाधिक वेगानं तापतंय. यंदाही लोहगाव आणि कोरेगाव पार्कमध्ये सलग 2 दिवसांपासून 39 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये वाढत्या उन्हामुळे अंडी व्यवसायावर परिणाम झालाय. मागणी कमी झाली तर आवक वाढली आहे, त्यामुळे अंड्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आगामी 2 ते 3 दिवसात दर कोसळण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकांबाबत रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलेल्या सर्व आर्थिक निकषांची पूर्तता केल्यानं इतिहासात पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेनं राज्य सहकारी बँकेला 500 कोटी रुपयांचे 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीचे बॉन्ड वितरित करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. राज्य बँकेला मागील 5 वर्षांपासून सतत उच्चांकी नफा होतोय. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी राज्य सरकारनं सोलार फेन्सिंगसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. साखळी कुंपणासाठीही सरकार सकारात्मक आहे. त्या संदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. लाल कांद्याचे भाव घसरत असताना दुसरीकडे उन्हाळ कांद्याची आवकही वाढली आहे. मात्र उन्हाळ कांद्यालाही अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1700 रुपयापासून ते 2350 रुपयांपर्यंत दर मिळतोय. रस्ते विकास झाल्यानंतर खोदकाम चर करायला तात्काळ प्रभागानं मनाई करावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम करू नये असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची अवस्था बिकट आहे. यातील गंभीर बाब म्हणजे तब्बल 5 वर्षांनंतर पूर्ण वेळ वैद्यकीय शिक्षण संचालक नेमूनही त्यांना अधिकार मात्र कोणतेही दिले नसल्याचं समोर आलंय. एसटी आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं दिलाय. त्यामुळे येत्या होळी दरम्यान कर्मचाऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू झाल्यास बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीईटी कक्षामार्फत MBA आणि MCA या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी अधिक अर्ज केल्याचं समोर आलंय, तर जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी ही 2चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची 8 ते 25 एप्रिलपर्यंत परीक्षा होईल. मात्र यावर पालकांनी विरोध केला आहे. पुण्यात मागील महिन्यापासून GBSचा उद्रेक झाला होता, पण मागील काही दिवसांपासून GBSचा उद्रेक ओसरलेला आहे आणि गेल्या 4 दिवसात पुण्यात एकही नवीन रुग्ण सापडलेला नाहीये. मागील आठवड्यामध्ये हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची किंमत 11,105 रुपये प्रति क्विंटल होती. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये किमतीत घट झाली आहे. 21.29% घट झाली आहे.
बुलढाण्यातला लोणार परिसर पळसाच्या फुलांनी बहरलेला आहे. पानगळतीनंतर पळसाचे मनमोहक रूप सर्वांना आकर्षित करते. रंगपंचमी पूर्वीच या पळसानं नैसर्गिक रंगाची उधळण सुरू केली आहे. त्यामुळे लोणार परिसराचं निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून गेलंय. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या चुलत मेहुण्यानं आत्महत्या केली आहे. अविनाश ओक असं त्यांचं नाव आहे. पेणमध्ये धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्यांनी जीवन संपवलं. ते अलिबागमधल्या JSM कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक होते. BMTC कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर सिडकोनं आता निर्णायक कार्यवाही सुरू केली आहे. पात्र कर्मचारी आणि त्यांच्या वारसांसाठी सिडकोनं 157 कोटींचं आर्थिक पॅकेज मॉडेल तयार केलंय. मागील 40 वर्षांपासून तब्बल 1600 कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत होते. ठाणे पालिकेच्या एकूण 103 शाळांमध्ये एकूण 23,894 विद्यार्थी शिकतायत. त्यामध्ये 64 मराठी, 23 उर्दू, 8 हिंदी, 1 गुजराती आणि 7 इंग्रजी शाळा आहेत. आर्थिक वर्षात PMPच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या 200 नवीन CNG बसेस दाखल होणार आहेत. तर 400 CNG बसेस कंत्राटी तत्वावर दाखल होतील. सर्व बस स्थानकांवर ARPAनं कॅमेरे आणि CCTV यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची ही माहिती आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर बसवला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. मुंबईत आपल्या विभागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाची माहिती नागरिकांना आता QR कोडवरून मिळणार आहे. तर विभागात रस्त्यांची कामं सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले. OBC विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. तर आणखी 18 वसतिगृह येत्या जून अखेरीस सुरू होतील, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. शासनानं शिधापत्रिकाधारकांना KYC धरण बंधनकारक केलेलं आहे. KYC करणं बंधनकारक केलं आहे. तर या पार्श्वभूमीवर शासनानं मेरा KYC ॲप कार्यरत केलंय. आता लाभार्थी स्वतः धान्य दुकानामध्ये न जाता काही मिनिटात स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे KYC पूर्ण करू शकतील. SRAची घरं हस्तांतरित करताना किंवा ताब्यात घेताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. विशेषतः महिलांची फरफट होते. मात्र असे प्रकार घडू नये यासाठी तसंच महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी पात्र रहिवाशांना घराचा ताबा घेण्यापूर्वी जोडीदाराची नावं समाविष्ट करावी लागणार आहेत. SRAनं तसा नियमच केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसोली या गावातील ग्रामपंचायतीमध्ये मागील 4 ते 5 वर्षांपासून लाखोंचा भ्रष्टाचार झालाय. इसोली ग्रामपंचायतीमध्ये बोगस पावती बुक छापून नकली करपट्टी आणि पाणीपट्टी आकारून लाखोंची वसुली केली आहे. हा सर्व प्रकार न्यूज 18 लोकमतनं समोर आणला. यंदा मार्च महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शहाळ्यांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना घाम फुटतोय. 35 ते 40 रुपयांना मिळणाऱ्या शहाळ्यासाठी 70 रुपये मोजावे लागतात. ऐन उन्हाळ्यामध्ये महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागतात. ठाणे जिल्ह्यात होळी दरम्यान लाकडाचं दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे. रासायनिक रंगाचा वापर आणि पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अनेक संरचनात्मक दुरुस्ती पुलांची आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेनं VJITचं ऑडिट करून घेतलेलं आहे. त्यानुसार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 42 पुलांचा अहवाल सादर केलाय. त्यानुसार 1,33,00,000 आकारण्यात आलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्यानं अनुपस्थित राहिलेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लखनौ न्यायालयानं त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावलाय. तर त्यांना 14 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. एसटी महामंडळाच्या 140 जागांवर जाहिराती लावण्याच्या हालचाली शासनानं परस्पर सुरू केल्या. त्यामुळे महामंडळानं आक्षेप घेतला होता. त्याला आता परिवहन मंत्र्यांनीही विरोध दर्शवत एसटीची एकही जागा शासनाला परस्पर दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे. सोलापुरात विनापरवाना माती उत्खनन करून घेऊन जाणाऱ्या 11 हायवा टिपरवर महसूल प्रशासनानं कारवाई केली आहे. या कारवाईत 11 मोबाईल आणि 6 वाहनांसह तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
होळी सणासाठी येवल्यातील कारागिरांकडून टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा आहे. मात्र मागणी कमी असल्यामुळे टिमकी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये 945 पदं पुरुषांसाठी राखीव आहेत, तर 103 पदं महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जीव्हीएस बाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले. सर्व पाणीपुरवठा स्रोतांचे नियमित क्लोरिनेशन करून त्यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना आंबेडकर यांनी दिल्या. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी 18 जून 2024च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण जाहीर केलंय. मागील वर्षी बदल्या न झाल्यामुळे यावर्षी बदल्या होतील या प्रतीक्षेमध्ये शिक्षक आहेत. तर या शासन निर्णयानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या 1129 शाळांमधील 9048 शिक्षकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी फक्त 9 विभाग निरीक्षक कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून विभाग निरीक्षकांची भरती झालेली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. यंदा देशात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी देखील पुढील वर्षाच्या प्रारंभी देशामध्ये पुरेसा साखर साठा उपलब्ध असेल असा दावा इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशननं केलाय. केंद्राच्या मानकानुसार किमान 3 महिन्यांचा शिल्लक साखर साठा पुढील हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक असणं गरजेचं असतं. सूर्य तळपायला लागल्यानं तापमानाची होळी पेटलेली आहे. कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागलाय. उन्हाचा चटका वाढल्यानं उच्चांकी 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात गेल्या 1 वर्षामध्ये 2,30,000 नवीन क्षयरोगाचे रुग्ण नोंदवले गेले. त्याआधी क्षयरोगाच्या 2,23,000 रुग्णांची नोंद झाली होती. तर यावर्षी जवळपास 10,000 पर्यंत अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बसची दुर्दशा झाल्याचं समोर आलं आहे. भंगार बस रस्त्यावर चालवल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय. काही बसच्या काचा तुटलेल्या आहेत. या स्थितीमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो. याद्वारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय.